नमस्कार, तारा न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मन शांत ठेवण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी ध्यान किती महत्त्वाचं आहे हे सांगणारा आजचा दिवस आहे. आज जागतिक ध्यान दिवस अर्थात 21 डिसेंबर या दिवसानिमित्त आज खास पाहुणे आपण आमंत्रित केलेत. अभिजित खांडेकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि ते हार्टफुलनेसचे कोल्हापूरचे सेंट्रल कोऑर्डिनेटर म्हणून ते काम करतात. मी सरांचं या जागतिक ध्यान दिवसानिमित्त सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, प्रथम आपली ओळख आमच्या दर्शकांना, तुम्ही या ध्यानानिमित्त स्टुडिओमध्ये आलात, प्रथम मी तुमचा आभार मानते आणि थोडक्यात आपली ओळख करून दे. तर सर्वात प्रथम सर्वांना अगदी हृदयापासून प्रणाम. माझं नाव अभिजित खांडेकर. गेले 10 वर्षापासून मी हार्टफुलनेस या संस्थेमध्ये कार्यरत आहे. म्हणजे स्वतः प्रॅक्टिशनर आहे आणि 8 वर्षापासून ट्रेनर म्हणून काम पाहतो. हार्टफुलनेस ही संस्था जगभरामध्ये जवळपास 160हून अधिक देशांच्यामध्ये अगदी विनामोबदला लोकांच्यामध्ये ध्यानाचा अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करते. मग अगदी 15 वर्षापुढील सर्वच स्तरातील लोकांना, मग ते स्कूल कॉलेजेसमधील विद्यार्थी असू देत, युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी असू देत आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारी लोकं असू देत, सर्व स्तरावरील लोक याच्याशी जोडले गेले आहेत. जवळपास 20 लाख लोक आतापर्यंत याच्याशी जोडली गेली आहेत आणि 160 देशांच्या मध्ये आपली संस्था कार्यरत आहे. तर येत्या 21 तारखेला वर्ल्ड मेडिटेशन डे आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाने 2 वर्षापूर्वी ह्या दिवसाला मान्यता दिलेली आहे की हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा. तर याचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर इथून पुढच्या सेशनमध्ये एक एक आपण करत की नेमकं काय महत्त्व आहे ध्यानाचं, ध्यान करण्याची प्रभावी पद्धत काय असायला पाहिजे आणि सर्वांच्याच आयुष्यामध्ये ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपण आज पाहणार आहोत. सर, मला विचारायचं की आता तुम्ही संपूर्ण गोष्ट म्हणजे ध्यानधारणेनिमित्त 10 लाख लोकांच्यापर्यंतचा जो संदेश आहे ते तुम्ही सांगितलं. मला विचारायचं की 21 डिसेंबर हा जो जागतिक ध्यान दिवस आहे, तर या अस्थिर जगाला असा काय संदेश द्याल तुम्ही या ध्यान दिवसानिमित्त? आत्ताचं जे आपण एरा आहे किंवा आत्ताचं जे जग आहे हे अनेक समस्यांनी वेढलं गेलेलं आहे. जर आत्ताचं आपण पाहिलं गोष्टी तर पहिली गोष्ट एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जलवायू परिवर्तन होत आहे. ज्यावेळी पाऊस पडायला नको पाहिजे त्या ठिकाणी पाऊस पडतोय, हा पहिला प्रॉब्लेम आहे. जगामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे AI सारखी टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे की जॉबच्या सिक्युरिटीबद्दल. म्हणजे एकंदरीत इकॉनॉमिकल लेवलला असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितेची पण हमी नाही आहे. कधी कुठला देश कुणावर आक्रमण करेल आणि किती मोठ्या प्रमाणात विध्वंस होईल ह्याची काहीही आपल्याला कल्पना नाही आहे. अशा जगामध्ये आपण राहत आहोत. तर ध्यान ही संयुक्त राष्ट्रसंघाने ही गोष्ट का आपल्याला लागू केलेली आहे किंवा 21 तारखेला ध्यान दिवस म्हणून का घोषित केलेलं आहे हे जर सांगायचं झालं तर आत्ताच्या घडीला फक्त हुशार माणसांची ह्या जगाला गरज नाही आहे, तर ह्या जगाला शहाण्या माणसांची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की इंटेलिजन्स आहे, म्हणजे शाळांच्या मधून इंटेलिजन्स दिला जातोय, परंतु एखादा इंटेलिजन्स व्यक्ती आहे आणि तो काहीतरी फार मोठं क्राईम केला तर ह्या जगाला नुकसान आहे. विवेकशील माणूस बनवणं गरजेचं आहे आणि ध्यान ही अशी प्रक्रिया आहे की जी माणसाला विवेकशील बनवण्यासाठी मदत करते, त्याला स्थिर राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी, त्याच्या हृदयामध्ये करुणा, बंधुत्व यासारख्या गोष्टी निर्माण करण्यासाठी ध्यान ही एकमेव प्रोसेस आहे. म्हणून ही प्रोसेसच आपल्याला ह्या जगाला एका चांगल्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी मदत करणारी आहे. सर, आता तुम्ही एक प्रोसेस जी आहे ते समजून सांगितली. मला विचारायचं की ध्यान म्हणजे एक डोळे बंद करून बसणे किंवा हार्टफुलनेस ध्यान पद्धती यापेक्षा कशी वेगळी ठरते? ओके, याबद्दल काय सांगा? तर समज असा आहे की ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असते. कारण की आपल्याला याच्याबद्दल बऱ्याच अंशी माहीत नाही. तर ध्यान ही गोष्ट आपल्याला पहिला समजून घ्यावी लागेल. ध्यान म्हणजे काय ही एक फार सोपी आणि साधी गोष्ट आहे आणि ही आपण प्रत्येकजण करतोय. हे ज्यावेळी आपल्याला समजेल की बाबा आपण प्रत्येकजण ध्यान करतोय तर मग ध्यानाला वेगळं काय बनवतंय हे आपल्याला विचार करायला लागेल. तर ध्यानाची व्याख्या अशी आहे
एकाच गोष्टीच्या सतत विचारामध्ये राहणे म्हणजे ध्यान करणे. मग ध्यानासाठी एखादा व्यक्ती ईश्वराचा विचार घेऊ शकतोय आणि एखादा व्यक्ती चोरी करण्याचा विचार घेऊ शकतोय. म्हणजे चोरी करणारा जो चोर आहे तो एखाद्या त्याला दरोडा घालायचा आहे किंवा एखादी बँक लुटायची आहे, तर तो सतत त्या विचारात असतोय की मला बँक कशी चांगल्या प्रकारे लुटता येईल आणि मी सापडणार नाही. तर हेही एक प्रकारचं ध्यानच आहे. आणि जे संत आहेत, महानतम लोक आहेत, ती ईश्वराचं ध्यान करतायत, म्हणजे ती ईश्वराच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतायत. हेही एक प्रकारचं ध्यान आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरनं पण ध्यानच केलं होतं म्हणून तो चांगला क्रिकेटर बनलाय आणि मुकेश अंबानी पण ध्यान करतोय म्हणून तो बिझनेसमॅन बनलाय. तर हे सगळंच ध्यान आहे. तर ध्यानाला वेगळं बनवतंय कोण? तर ध्यानाचा विचार. तर तुम्ही कोणत्या विचारावरती ध्यान करत असताय तसं तुम्ही बनत असताय. मग आपल्याला प्रश्न पडतोय की मग मी कुठला विचार घेऊन बसू ध्यानासाठी? तर ध्यानासाठी कुठला विचार घेऊन बसू हे जर आपण स्वतःला विचारलं तर पहिला आपल्याला पाहायला पाहिजे की मला काय पाहिजे. म्हणजे मला आनंद पाहिजे, मला शांती पाहिजे आहे, हे जर आपल्याला समजलं तर मला कळेल की ह्या गोष्टी पाहिजे असतील तर मला अशी गोष्ट निवडावी लागेल, त्याच्यावरती मी ध्यान करेल. तर आपल्या सायन्स असू दे किंवा अध्यात्म असू दे, ह्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे हृदय हा आपला फार महत्त्वाचा अवयव आहे, की जी राजयोगाची पद्धत आहे भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याच्यानुसार हृदयावर आधारित ध्यान करा. कारण की हृदय हा एक आपला फार महत्त्वाचा अवयव आहे की जो आपल्याला हृदयामध्येच ईश्वर आहे असं फार सर्वच लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी भगवान कृष्ण असू देत किंवा मोहम्मद पैगंबर असू देत किंवा गौतम बुद्ध असू देत, ह्यांचा संदेश काय आहे? तर हृदयामध्येच ती दिव्यत्व आहे आणि त्याच्याशी तुम्ही स्वतःला जोडून घ्या. आणि सायन्स पण आपल्याला काय सांगते? तर हृदय हा आपला पहिला असा अवयव आहे की जो आपण आईच्या पोटात असताना निर्माण झाला आहे. म्हणजे तिथे एक ऊर्जा आलेली आहे म्हणून आपण जिवंत झालेलो आहोत. तर अशा प्रकारे हृदयावर आधारित असणारी ही ध्यानाची पद्धत आहे आणि ही अतिशय सोपी आहे आणि तिला प्रभावी बनवणाऱ्या काही गोष्टी आहेत हार्टफुलनेसच्या, ज्याच्यामध्ये जर सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला ध्यान करायला सांगितलं तर तो ध्यान करू शकणार नाही. तो जर त्यानं डोळे बंद केले तर त्याला अनेक विचार त्रस्त करतील. तर सगळ्यात पहिला त्याला ध्यान करण्याच्या स्थितीपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. तर हार्टफुलनेसमध्ये आंतरिक शुद्धीकरण म्हणजे मनाचं शुद्धीकरण करणं ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि दुसरी प्राणाहुतीच्या माध्यमातून ध्यान करणं. ह्या दोन्ही गोष्टी हार्टफुलनेसला इतर ध्यानाच्या पद्धतीपासून वेगळं बनवतं. मला विचारायचं आहे की तुम्ही जे आता ध्यानाच्या पद्धती सांगितल्यात, मला विचारायचं की एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य किती महत्त्वाचं असतं? सातत्य आणि ध्यानाचा काही संबंध आहे का? ओके. तर नक्कीच, समजा मला सायकल जरी शिकायची असेल किंवा मला पोहायला जरी शिकायचं असेल तर मला काहीतरी त्याला वेळ द्यावा लागतोय. म्हणजे मला सायकल शिकण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी वेळ द्यावा लागतोय. तसंच ध्यान करण्यासाठी मला मनाला बाहेरच्या जगापासून आंतरिक जगाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे माझ्या मनाला ट्रेन करावं लागतंय आतमध्ये मनाला स्थिर करण्यासाठी. जर माझं मन स्थिर करण्यासाठी सातत्यच नसेल तर ती ध्यानाची प्रक्रिया पण आपल्याला तेवढ्या लेवलला जाऊन फील होणार नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत जसं सातत्य हवं आहे तसं ध्यान इफेक्टिव्ह होण्यासाठी सातत्याची आवश्यकता आहे. आजचा तरुण वर्ग जो आहे तो तणावामध्ये आहे, गोंधळात आहे, स्पर्धांचं युग आहे आणि अशा वेळी ध्यानधारणा किती महत्त्वाची ठरू शकते याबद्दल काय सांगा? तर फारच आत्ताच्या तरुण पिढीला ध्यानाची आवश्यकता आहे. जर आपण काही मुद्दे महत्त्वाचे पाहिले तर स्पर्धा ही एका अत्यंत पराकोटीला गेलेली आहे कुठल्याही क्षेत्रात असू दे. मग ते स्पर्धा परीक्षा MPSC UPSC असू दे किंवा 11वी-12वीची स्पर्धा असू दे, नोकरीमध्ये स्पर्धा आहे, बिझनेसमध्ये स्पर्धा आहे, सगळीकडे स्पर्धा आहे. आणि हे सगळं असूनही ज्या तरुण वर्गाला इन्फ्लुएन्स करणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रभावित करणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती 15 मिनटं बसतोय म्हणून थांबतोय आणि तो 2 तास त्याला कसे गेलेत हे समजत नाही. म्हणजे ही आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ती एखाद्या व्यक्तीला वाहवत कुठंतरी घेऊन चाललेली आहे. मग ह्या सगळ्यातून काय होतंय
त्याला प्रामाणिकपणे वाटत असते की मला हे करायचं आहे, परंतु त्याचं मनच जर त्याला साथ देत नसेल तर तो करू शकत नाही ही गोष्ट. म्हणजे हे जग आपल्याला इन्फ्लुएन्स करणारं आहे. तर आपल्या मनाची ताकद अशा लेवलला प्रत्येकाची जायला पाहिजे की ह्या इन्फ्लुएन्सला बळी पडता कामा नये. तर आत्ता आपल्याला दिसून काय येते, तर आत्ताची जी पिढी आहे ह्या सगळ्याला इन्फ्लुएन्स होत आहे. ती बरेच गोष्टी ठरवते परंतु ती करू शकत नाही. हा सध्याच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांना ध्यान धारणेची अतिशय आवश्यकता आहे. तुम्ही सर IITच्या विद्यार्थ्यांना शिकवता, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवता, डिफेन्ससाठी काम करता. तर मला विचारायचं आहे की ह्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना कधी तुम्ही ध्यानधारणेचा उपयोग तिथं केलेला आहे का? आणि आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा की कशा पद्धतीनं त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. ओके. तर मी एका इन्स्टिट्यूटशी संबंधित आहे, म्हणजे मास्टर्स गुरुकुलम नावाची एक IIT मेडिकल अँड डिफेन्स अकॅडमी आहे. गेले 10 वर्ष मी टीचिंग फील्डमध्ये आहे. मी मॅथमॅटिक्स शिकवतो आहे मुलांना. तर ह्या हार्टफुलनेस पद्धतीचा आणि या ध्यानधारणेचा मी यांच्यावरती उपयोग करत असतो आहे, किंवा असं म्हणू शकतो आहे की याचा एक्सपेरिमेंट करू शकतो आहे. एक्सपेरिमेंट करत असतो आहे की यांना अभ्यासामध्ये याचा कसा फायदा होईल. माझं एक म्हणणं आहे याच्यामध्ये की कोचिंग करणं ही एक गोष्ट आहे. म्हणजे मी टीचिंग करालो आहे, म्हणजे मी फार चांगलं नॉलेज मिळवलं आहे आणि स्वतःला मी ट्रेन केलं आहे की किती सोप्या भाषेमध्ये मी पुढच्या मुलांना शिकवू शकतो. परंतु पुढचा शिकणारा जो क्राऊड आहे तोच जर कोऑपरेट करत नसेल तर हे टीचिंगचा जो म्युच्युअल बिझनेस आहे तो कधीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे ह्यानंतर शिक्षकाला फ्रस्ट्रेशन यायला चालू होते. त्याला वाटायला लागते की बास करूया, आता शिकवणंच बंद करूया आपण. ह्या स्टेटला बऱ्याच वेळा मी पण जातोय, कारण की पुढचाच क्राऊड जर रिस्पॉन्स करत नसेल तर करायचं काय. आणि ह्याच्याकडं आपल्याकडं उत्तर नाही की त्यांना लर्निंगच्या फेजमध्ये आणायचं कसं. मग लर्निंगच्या फेजमध्ये आणायचं असेल तर त्यांचं एकमेव असा अवयव आहे किंवा ऑर्गन आहे, ऑर्गन म्हणू शकत नाही आपण, माइंड हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे की जे लर्निंगच्या फेजमध्ये असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मी शिकवतोय आणि तो प्रॉपर माझ्याकडे अटेन्शन देतोय तर मी त्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकतोय. नाहीतर मी कितीही हुशार असू देत किंवा कोणतेही शिक्षक कितीही हुशार असू देत, ही प्रोसेसच कंप्लीट होणार नाही. तर मला ह्या एक्सपेरिमेंटल लेवलला मी ज्यावेळी हे करायला घेतला हार्टफुलनेस साधना, त्यावेळी मुलांच्यामध्ये हा अवेअरनेस यायला लागला की आपल्याला हे करायला पाहिजे. ह्या स्टेटला मुलं यायला लागले. दुसरं, भविष्यातमध्ये चिंता अनेक आहेत प्रत्येकाला. मी केलं आणि माझं झालं नाही तर काय होईल. तर असं दिसून येते की जर ही प्रॉपर साधना करणारा विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये ही चिंता कमी होते. त्याचा इमोशनल बॅलन्स निर्माण व्हायला सुरू होतोय आणि अशा अनेक गोष्टींच्यामध्ये त्याच्या रिझल्टमध्ये फरक पडायला सुरू होतो. सर, स्पर्धा परीक्षा आहेत आणि काही वेळेला विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येते. दीर्घकाळ ते अभ्यास करत बसलेले असतात तरी देखील अपयशाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी विद्यार्थी काय करतोय की ताणतणाव घेतोय आणि मग तो आत्मविश्वास जागरूक करण्यासाठी कशा पद्धतीनं मेडिटेशन उपयोगाचं ठरते किंवा ध्यान उपयोगाचं ठरतं. ओके. तर आत्मविश्वासासंदर्भात जर एक गोष्ट सांगायची झाली तर मी एक किस्सा सांगतो किंवा एक त्याला स्टोरी म्हणूया आपण. समजा माझ्याकडे एक फेरारी गाडी आहे आणि फेरारी गाडीचं फार स्पीड आहे माझ्याकडं. तर ते स्पीड आहे म्हणून मी गाडी कधी चालवत नसतोय. म्हणजे माझ्याकडं 200चं स्पीड आहे म्हणून मी गाडी कधीही ती फास्ट चालवत नसतोय. माझ्याकडे ब्रेक आहे म्हणून मी गाडी फास्ट चालवण्याचं धाडस करू शकतोय. हे तुम्हाला सगळ्यांना पटतंय काय बघा. म्हणजे ब्रेकच नसेल तर कुठलाही व्यक्ती 20च्या स्पीडनं पण जाण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. तसंच आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं असू दे किंवा आपल्या सगळ्यांचं असू दे, आपल्या सगळ्यांचं काय आहे, आपलं मनच आपल्या ताब्यात नाही. मला काय करायचं आहे हे तो ठरवतोय आणि तो करतच नाही तर आत्मविश्वास कसा तयार होणार. म्हणजे मनाचा ब्रेकच नाही आहे. मनाला जर मला ब्रेक पाहिजे त्यावेळी लावता येत असेल तरच आत्मविश्वास आहे, नाहीतर आत्मविश्वास असू शकत नाही. मग एखाद्याला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला अपयश यायला लागलं तर स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म ध्यानधारणा त्याला मदत कशी करते, तो स्वीकारण्याच्या स्थितीला येतोय की मी इतके प्रयत्न करतोय आणि तरीही मला अपयश येते. तर तो स्वीकारण्याच्या स्थितीला येतोय की माझ्यासाठी ह्याच्यापेक्षाही अजून काहीतरी बेटर असायला पाहिजे. म्हणून ती गोष्ट स्वीकारतोय आणि नवीन काहीतरी करायला लागतोय, नाहीतर तो डिप्रेस होईल. तर हे जे डिप्रेस होणं आहे हे
स्वीकार करण्याची क्षमता, सहनशीलता नसल्याचे परिणाम आहेत आणि मनाचा कंट्रोल नसल्याचे हे परिणाम आहेत. म्हणून ध्यानधारणा ही प्रक्रिया काय करते, त्या एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण आणते. सहनशीलता असेल किंवा स्थिरता असेल, शांती असेल, त्यामुळं त्याच्याकडे आत्मविश्वास येतो. सर, विद्यार्थ्यांना शिकवत असताना असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय काय? ते एखादं दर्शकांसमोर एखादं एक्झाम्पल आम्हाला द्याल काय? म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांसमोर असा एखादा विद्यार्थी आहे का ज्याला तुम्ही त्या तणावातून बाहेर काढलंय? ओके. तर असं बऱ्याच वेळा होत असते की विद्यार्थी ह्या सगळ्या प्रोसेसमधून ज्यावेळी तो अकॅडमिकच्या जात असतोय त्यावेळी त्याला तणाव येत असतो आणि त्याला वाटत असते की बाबा हे माझ्याकडनं होईल काय नाही होईल. त्यावेळी आवश्यकता कुठल्या गोष्टीची आहे, तर त्याला ना मोटिवेशनची आवश्यकता आहे. त्या पिरियडमध्ये त्याला आपण मोटिवेट करण्याची आवश्यकता नाही. त्याला एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, सहानुभूती आणि प्रेमाची आवश्यकता आहे. जर आपण त्या मोमेंटला आपल्याला कळालं की ह्याला आपल्याला काय द्यायला पाहिजे, तर तिथं त्याला जास्त काही मोटिवेट करण्याची गरज नाही. त्यानं असं केलं, ह्यानं असं केलं. त्याला आपल्या हृदयात मी तुझ्यासोबत आहे आणि काही जरी झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहे, म्हणजे तुझे आई बाबा आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे, हे जर त्याला जाणवलं तर तो त्यातनं बाहेर येऊ शकतो. आणि असं बऱ्याच वेळा होत असते, कारण की डिप्रेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत आत्ताच्या जगात. सर, आज मेंटल हेल्थ हा गंभीर प्रश्न बनलेला आहे, तर औषधासारखं ध्यान त्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकतं का? ओके. तर मुळात मेडिटेशन ही जी प्रक्रिया आहे ती मनाला संतुलित करण्याची आहे. म्हणजे मन जर संतुलित स्थितीतच असेल तर बऱ्याच आजारांपासून आपण वाचू शकतो. जसं आत्ताचं WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ती सांगते की 70% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. तर सायकोसोमॅटिकचा अर्थ काय, तर चुकीचे विचार करण्यामुळे तयार होतात. मग आपलं मन हे जवळपास 60 ते 70 हजार विचार दिवसभरात करत असते. त्यात नकारात्मक विचार, सकारात्मक विचार अशा अनेक विचारांनी ते व्यापलेलं आहे. मेडिकल सायन्स काय सांगते, समजा एखाद्याला आजार झालेला आहे, आजाराचं डायग्नॉसिस करता येते. म्हणजे सोनोग्राफी केली, एक्सरे काढला तर डायग्नॉसिस होते. परंतु आज सोनोग्राफी केलेली आहे आणि काल त्याला काय नव्हतंच असं असू शकत नाही ना. तर ही जी आजार होण्याची जी गोष्ट आहे, जसं 70% आजार जे आहेत ते एनर्जी लेवलपासून मॅटरमध्ये कन्वर्ट होत असतात. मग त्याला कुठेतरी गाठ झाली, काहीतरी अडचण आली, अशा गोष्टी तयार होतात. म्हणजे एनर्जी इम्बॅलन्स झाल्यामुळे हे सगळं तयार होत असते. त्यामुळं ध्यान ही प्रक्रिया आपल्याला संतुलनाच्या स्टेटमध्ये आणि समतोलाच्या स्टेटमध्ये घेऊन जाते, जेणेकरून हे आजारी होण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे आजारी पडण्याच्या प्रक्रियेपासून थोडं आपण म्हणू शकतोय की आपलं सुटका होऊ शकते. की जे 70% आजार आपल्या विचारांनी आपण तयार करतोय त्याच्यापासून तर आपण नक्कीच वाचू शकतो जर आपलं मन संतुलित असेल तर. घरगुती, सामाजिक आणि व्यावसायिक ह्याच्यामध्ये बरीच लोक अडकलेली असतात. त्यामुळे कधीकधी ताणतणावात अडकलेल्या ह्या लोकांना जर ध्यानधारणा करावीशी वाटली किंवा ध्यानधारणेतून मुक्तता मिळेल असं जर वाटलं तर कशी सुरुवात त्यांनी करावी? ओके. तर हार्टफुलनेस या पद्धतीचे इनिशियल 3 सेशन असतात. ह्या 3 सेशनमध्ये त्यांना पहिल्या दिवशी रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन शिकवलं जाते. दुसऱ्या दिवशी त्यांना आंतरिक शुद्धीकरण म्हणजे मनाचं शुद्धीकरण कसं करायचं हे शिकवलं जाते. आणि तिसऱ्या दिवशी प्रार्थनेद्वारे आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या ईश्वराशी स्वतःला कसं जोडून घ्यायचं हे शिकवलं जाते. तर प्रत्येकाचं लाईफ आहे आणि प्रत्येकाला दिवसभरात असणारी हजारो कामं आहेत जसं तुम्ही म्हणताय. तर ह्या 8-10 तासाच्या वर्किंग नंतर त्याला अर्धा तासाचा वेळ स्वतःसाठी काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी अवेलेबल ट्रेनर्स आहेत. पूर्ण जगभरात जवळपास 13 ते 15 हजार ट्रेनर्स आहेत की जे त्यांना ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून ट्रेन करतात. तर आत्ताचा जो इव्हेंट आहे तो मास लेवलला 21 तारखेचा जो इव्हेंट होणार आहे, तर आपले सध्याचे ग्लोबल गाईड जे आहेत कमलेशजी पटेल, हा इव्हेंट ऑर्गनाईज ज्यांनी केलेला आहे तो 21 तारखेला रात्री 8 वाजता होणार आहे की ज्याच्यामध्ये जगभरात जवळपास 10 लाखांच्या पेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये जोडली जाणार आहेत. तर ह्याच्यातून हा अवेअरनेस तयार होतोय की हे ध्यान नेमकं काय आहे
आणि ते आपल्याला ऑनलाईन पाहायचं आहे. फक्त अर्धा तास ते 45 मिनिटाचा हा सेशन असणार आहे. हा अवेअरनेसमधून एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा मला हे करायचं आहे पुढं, तर बरेच ट्रेनर्स अवेलेबल आहेत की जे हे त्यांचं टाईम दिवसभराचं जे आहे कामाचं ते सोडून संध्याकाळच्या टायमिंगला हे सेशन कंडक्ट केले जातात. सर, आता महिला दुहेरी भूमिका बजावतात. घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्यावर. अशावेळी त्यांच्यावर एक जो काही मानसिक ताण असतो, त्यांनासुद्धा या ध्यानधारणेचा कसा उपयोग होऊ शकतो किंवा त्यांनी कशी सुरुवात करावी याबाबत काय सांगा? तर ही मोस्ट चॅलेंजिंग गोष्ट आहे म्हणजे महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर. कारण की दोन्ही बाजू सांभाळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. म्हणजे घर पण सांभाळणं आणि त्यांची नोकरी पण सांभाळणं. तर जितकं जास्त त्यांना चॅलेंजेस आहेत तितकं जास्त संतुलनाची आवश्यकता आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त संतुलनाची आवश्यकता आहे. कारण की महिला ह्या अगोदरच भावनिक असतात. कारण की ईश्वरानं दिलेली हे गिफ्ट आहे महिलांना. तर भावनिकतेचा फायदा पण आहे आणि त्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर तोटा पण आहे. तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजू शकता आमच्यापेक्षा. तर ही गोष्ट महिलांसाठी अतिमहत्त्वाची आहे की त्यांना हे जर बॅलन्स करायचं असेल तर त्यांना ध्यानासारख्या पद्धतीला अवलंबावं लागेल. आणि सकाळ संध्याकाळचा जो त्यांचा वेळ आहे त्यातून त्यांना अर्धा तासाचा वेळ काढावा लागेल. आणि काही दिवसानंतर त्यांना हे जाणवायला लागेल की जो स्ट्रेस आहे, तणाव आहे, तो ह्या गोष्टींमुळं कमी होत आहे. हे त्यांना जाणवल्यानंतर ते कंटिन्यू करू शकतील. सर, ध्यानाचा परिणाम केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहतो की तो संपूर्ण कुटुंब, समाज आणि कार्यसंस्कृतीवरही दिसून येते जर त्याने सुरुवात केली तर? ध्यानाचा परिणाम हा व्यक्तीपासून सुरू होतो आणि व्यक्तीपासून सुरू होऊन कुटुंबापर्यंत जातो. कुटुंबानंतर समाज आणि समाजानंतर जग. हे कसं होतंय? समजा एखादा व्यक्ती ध्यान करत आहे. ध्यान करत असताना त्याच्यामध्ये सहनशीलता वाढली, तो स्थिर झाला, तर तो ॲटोमॅटिक त्यांच्या घरच्यांच्या बरोबर त्याचं वागणं बदलतं. म्हणजे तो एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देतोय. म्हणजे एखादी गोष्ट घडली तर तो लगेच प्रतिक्रिया रागानं देण्याऐवजी तो ऐकून घेऊ शकतो शांतपणानं. त्याची लिसनिंग क्वालिटी वाढली, त्याची सहनशीलता वाढली, तर तो चांगल्या प्रकारे त्या गोष्टीला हँडल करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी व्यक्ती एखाद्याबरोबर वागायला लागतोय त्यावेळी त्या व्यक्तीबद्दलचं त्याचं नातं चांगलं बनायला लागतं. मग ते आई असू देत, वडील असू देत, मुलगा मुलगी कोणीही असू देत, हे नातं चांगलं बनणं म्हणजे हा एक पॉझिटिव्ह परिणाम त्या फॅमिलीवरती होणं. अशा प्रकारे अनेक फॅमिली ज्यावेळी तयार होतील त्यावेळी त्याचा सामूहिक परिणाम समाजावरती होईल आणि अशा समाजाचा परिणाम देशावरती होईल. सर, मला विचारायचं आहे की लहान मुलांच्या मध्ये ध्यानामध्ये त्यांचं परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांना तिकडे वळवण्यासाठी काय करता येईल? लहान मुलं म्हणजे एक 15 वर्षाचं तरी लिमिट आहे. कारण की त्या मुलग्याला समज यायला पाहिजे आपण ही गोष्ट कशासाठी करतोय. आणि आत्ताचं जे मुलांचं जर पाहिलं आपण तर त्यांच्यासाठी काही टेक्निक्स आहेत. लहान मुलं जर 15 वर्षाच्या खाली असतील तर त्यांच्यासाठी रिलॅक्सेशनची टेक्निक आहे की जेणेकरून तिने शारीरिक आणि मानसिक लेवलवरती रिलॅक्स होतील. त्यांना व्हॅल्यू लेवलला आपण ग्रो करू शकतोय. त्यांना प्रार्थनेचं महत्त्व सांगू शकतोय. पालकांनी त्यांच्याबरोबर ही गोष्ट जर करायला सुरू केली तर हे कल्चर माहोल तयार होईल. त्यांच्यासाठी आपण स्टोरीज सांगू शकतोय चांगल्या. जर आपण बघितलं, मी ज्यावेळी लहान होतो किंवा तुम्ही पण ज्यावेळी लहान होता त्यावेळी आपल्याला आपले आजी आजोबा किंवा चुलते स्टोरीज सांगायची, कथा सांगायची. मग त्या महाभारतातल्या असतील किंवा अजून कोणत्याही असतील. आणि त्या रात्री झोपायच्या वेळी ऐकत ऐकत आपण झोपायचो. ह्याचा परिणाम काय व्हायचा, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स बसायचं आणि ॲटोमॅटिक ते आपल्याला वाटायचं की ही व्यक्ती अशी होती तर आपण पण तसं असायला पाहिजे. तर हा कुठंतरी तुटलेला भाग आहे. आत्ता झालेलं काय, हे जे विस्डम ब्रिज आहे हा ब्रिज कोलॅप्स झालेला आहे. कारण की पिढ्याच म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली तयार झाल्यामुळं त्यांना सांगणारच कोण नाही. तर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली. म्हणजे आपला मुलं छोटी असतील तर त्यांना आपण हे झोपत असताना सांगू शकतोय. त्यांच्याबरोबरचा बॉन्ड पण तयार होईल चांगल्या प्रकारे आणि आपल्याला ती मुलं ग्रो होण्यासाठी पण मदत होईल. सर, जागतिक ध्यानधारणेनिमित्त आमच्या तमाम दर्शकांना, सर्वसामान्य लोकांना या ध्यानधारणेनिमित्त काय संदेश द्याल? तर 21 तारखेचा जो ध्यान दिवस आहे
माझं असं मत आहे की ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ह्या जगाला चांगलं बनवणं, सुंदर बनवणं. कारण की समजा मी माझ्या घरामध्ये राहतोय तर आपल्या घराला कधी आपण खराब पाहू शकत नाही. घरातलं वातावरण आपण कधीही खराब पाहू शकत नाही. तर आपण ह्या जगाचा भाग आहोत. तर ह्या जगालाही आपल्याला चांगलं पाहायचं असेल तर ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की ज्यांनी हे आपण एकत्रितपणे ध्यान करावं. आता आपल्याला प्रश्न पडेल की मी एकट्यानं ध्यान केल्यावर काय असा परिणाम होणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला स्टोरी सांगेन. स्टोरी म्हणण्यापेक्षा ही एक रिअल घटना आहे. 1993 साली न्यूयॉर्क सिटीमध्ये काही प्रभावी ध्यान करणाऱ्या लोकांनी एकत्रितपणे ध्यान केलं काही दिवसांसाठी सलग. आणि त्यांना दिसून आलं की त्या सिटीमधला क्राईम रेट कमी झाला. ही न्यूयॉर्कमधली घटना आहे 1993 सालची. तर यातून आपल्याला संदेश काय मिळतोय किंवा याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे. तर अनेक व्यक्ती एकत्र आल्यानंतर एका हायेस्ट उद्देशानं ते ज्यावेळी एकत्र येतात ते ह्या विश्वाच्या भल्यासाठी, पीससाठी प्रार्थना करतात, त्यावेळी तशी व्हायब्रेशन ह्या जगामध्ये पसरतात आणि त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूला दिसून येतो. तर 21 तारखेचा हा जो दिवस आहे, जो जागतिक ध्यान दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत, त्यामध्ये जवळपास 10 लाख लोक किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लोक ज्यावेळी एकत्रित येतील आणि एकाच उद्देशानं आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या करुणेला, प्रेमाला, शांतीला जोडण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी त्याची व्हायब्रेशन ह्या आजूबाजूला पसरतील. आणि आपला हे खारीचा वाटा आहे की जो आपण ह्या जगाचं वातावरण बदलण्यासाठी मदत होईल आपली. म्हणून माझं सगळ्यांना नम्र आवाहन आहे की त्यांनी ह्या 21 तारखेच्या सेशनसाठी, इव्हेंटसाठी रजिस्टर करावं. आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला सांगावं. कारण की ह्यामध्ये आपल्याला कुठून घरातून बाहेर जायचं नाही. रात्री 8 वाजता रविवारचा दिवस आहे. 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपल्याला फील करायचं आहे आपल्याच हृदयामध्ये असणाऱ्या त्या ईश्वराला. आणि आपण सगळेजण ज्यावेळी एकत्र येऊ त्यावेळी आपल्यावरतीही त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. तर सर्वांना आवाहन करतोय मी आज हार्टफुलनेस संस्थेकडून की तुम्ही सर्वांनी याचं रजिस्ट्रेशन करावं व या ग्लोबल इव्हेंटचा भाग बनावं. तर हे होते अभिजित खांडेकर सर, ज्यांनी वर्ल्ड मेडिटेशन डेच्या निमित्ताने ध्यान म्हणजे काही अवघड गोष्ट नाही आहे. जर ती जीवनात अंमलात आणलात तर कशा पद्धतीनं एक शांतीचा प्रसार होऊ शकतो, प्रेमाचा प्रसार होऊ शकतो आणि समाधानानं आयुष्य जगता येऊ शकतं, याबद्दलची अतिशय परिपूर्ण अशी माहिती दिली. मी सरांना पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद देते आणि कार्यक्रम इथंच संपवते. धन्यवाद.